कानपूरमध्ये एसबीआयच्या एका लॉकरमधून तब्बल 50 लाख रुपयांचे सोनं गायब झालंय। पण या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न सोनं गायब झाला हा नाही, तर तो प्रश्न आहे 2020 मध्ये हा लॉकर 2 वेळा उघडला कोणी। कारण ज्या महिलेने हा लॉकर अनेक वर्षांपासून वापरलेलाच नव्हता, त्याच लॉकरच्या 2020 मधल्या 2 एंट्रीज आता पोलिसांच्या तपासात समोर आल्या आहेत। मग नेमकं काय घडलं, नेमकं प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊया। कानपूरच्या स्वरूप नगरमधील एसबीआयच्या शाखेत हा सगळा प्रकार घडला। 2003 मध्ये एका महिलेने तत्कालीन स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या शाखेत अकाउंट आणि लॉकर घेतला होता। या लॉकरमध्ये तिने जवळपास 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवण्याचा दावा केला होता। त्यानंतर तिच्या पतीचे निधन झालं आणि ती महिला आपली मुलगी तृप्ता कयाल हिच्यासोबत लखनौला राहायला गेली। दरम्यान स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचं एसबीआय मध्ये मर्जर झालं। पण महत्त्वाचं म्हणजे महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या अकाउंटमध्ये लॉकरचं रेंट म्हणजे भाडं कापलं जात होतं, त्यामुळे लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं सुरक्षित आहे असाच तिचा विश्वास होता। पण 2026 मध्ये असं काही झालं ज्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी ही महिला आपली मुलगी तृप्ता हिच्यासोबत पुन्हा बँकेत पोहोचली। सुरुवातीला बँकेत तिच्या नावावर लॉकरच नसल्याचं सांगण्यात आल्याचा तिचा आरोप आहे। पण त्यानंतर बँकेचे रेकॉर्ड तपासले गेले आणि तिचा लॉकर नंबर 23 सापडला। 21 जुलैला अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आले। त्यानंतर 27 जुलै 2026 रोजी हा लॉकर उघडण्यात आला आणि लॉकर उघडल्यानंतर समोर आलं आत एकही दागिना नव्हता। जवळपास 50 लाख रुपयांचे दागिने ठेवले होते असा महिलेचा दावा आहे। पण त्यानंतर हा सगळा मामला आणखी गंभीर झाला, कारण इथेच 2020 ची मिस्ट्री समोर आली। 2020 मध्ये लॉकर उघडली गेली। पोलिसांच्या माहितीनुसार बँकेच्या रजिस्टरमध्ये लॉकर नंबर 23 हा 2020 मध्ये 2 वेळा उघडल्याची नोंद आहे। आता पोलीस याच गोष्टीचा तपास करत आहेत की जर त्या काळात महिलेने लॉकर उघडला नसेल तर मग 2020 मध्ये लॉकर उघडला कोणी, तो कोणाच्या परमिशनने उघडला गेला, त्यावेळी लॉकरमध्ये दागिने होते का, आणि जर होते तर ते गायब कधी झाले, हे सगळे प्रश्न अजूनही कायम आहेत। या प्रकरणात महिलेने बँक मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांवर आरोप केले आहेत। त्यानंतर पोलिसांनी शाखा व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात केस दाखल केला असून तपास सुरू आहे। पण एक गोष्ट स्पष्ट आहे की केस दाखल झाला म्हणजे बँक कर्मचाऱ्यांनी सोनं घेतलं असं अजून सिद्ध झालेलं नाही। पोलीस आता बँक रेकॉर्ड्स, लॉकर ॲक्सेसची माहिती आणि इतर कागदपत्र तपासत आहेत। या घटनेनंतर बँक लॉकर वापरणाऱ्या प्रत्येकाने एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की तुम्ही तुमचं लॉकर शेवटच्या कधी उघडून पाहिला। कारण आरबीआयच्या नियमानुसार बँकेने लॉकरची सिक्युरिटी ठेवणं आणि लॉकर कधी कोणाकडून ॲक्सेस झाला याची नोंद ठेवणं गरजेचं आहे। लॉकर रूममध्ये सीसीटीव्ही सारखी सिक्युरिटी ठेवण्याचेही नियम आहेत आणि जर बँकेच्या चुकीमुळे किंवा बँक स्टाफच्या फ्रॉडमुळे लॉकरमधील वस्तू चोरीला गेल्यात तर काही परिस्थितीत बँकेवर नुकसान भरपाईची जबाबदारी येऊ शकते। आरबीआयच्या नियमानुसार अशा परिस्थितीत ही भरपाई 1 वर्षाच्या लॉकर रेंटच्या 100 पटांपर्यंत असू शकते। शेवट कानपूरच्या या प्रकरणात 50 लाख रुपयांचे दागिने नेमके कधी गायब झाले, 2020 मध्ये लॉकर 2 वेळा कोणी उघडला आणि त्या काळात नेमकं काय झालं, याची उत्तरं पोलिसांच्या तपासानंतरच समोर येतील। पण या घटनेतून एक गोष्ट नक्की समोर येते की बँक लॉकरमध्ये सोनं ठेवलं म्हणजे विषय संपला नाही। वर्षानुवर्षे लॉकर उघडलाच नसेल तर तो एकदा चेक करून पहा, कारण आपण सोनं बँकेत ठेवलं म्हणजे ते सुरक्षित आहे असा विश्वास ठेवतो, पण ते खरंच सुरक्षित आहे ना, हे वेळोवेळी तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरात देखील अशा घटना कधी घडल्या आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।